वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजना कॅम्पेन तुमच्या सर्वांचं स्वागत करते. धर्मानुसार कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. कालभैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी भगवान शंकरांच्या रौद्र रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी कालभैरवाचे अवतरण झालं होतं. जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते. चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल बटन नक्की दाबा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या खास माहितीपूर्ण व्हिडिओला. कालभैरव जयंती विशेष व्हिडिओ. यंदाची कालभैरव जयंती ही कधी आहे ते आपण पाहणार आहोत. वैदिक पंचांगानुसार यंदाची अष्टमी तिथीची सुरुवात 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:07 होणार आहे. तर याचं समापन 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी 7:56 होणार आहे. जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर याचा तुम्हाला विशेष लाभ मिळतो. मान्यतेनुसार या दरम्यान पूजा केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी राहते. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची पूजा करण्यासाठी योग्य तिथी, योग्य वेळ काय आहे हे आपण तर पाहिलेच. तर आता या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास मदत होईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता पाहूयात. भगवान कालभैरवांबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसाच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात. सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवर कालभैरवाची विशेष कृपा असते. तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो. असे मानले जाते की कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे. असे केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो. कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो. कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा शक्य होईल तितका जप करायचा आहे आणि आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे. कालभैरवाचे वाहन म्हणून कुत्र्याचा उल्लेख केला जातो. कालभैरव जयंतीला काळा कुत्र्यास गुळाची पोळी किंवा गोड पोळी खाऊ घालावी. कालभैरवाची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात. सर्वात मोठे शत्रू शांत होतात. कालभैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः. जर तुम्ही कर्जात बुडाला असाल, काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात. जर हा मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहितांकडून भैरवाच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा. त्यामुळे मानसिक शांती मिळते. जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघू लागला तर शनिवारी ओम भैरवाय नमःचा जप करावा आणि भैरवांच्या चरणी नारळ अर्पण करावा. त्यामुळे हळूहळू संकटे दूर होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवाची यथासांग पूजा करा आणि कालभैरव मंदिरात जाऊन काळे उडीद आणि काळे तीळ टाकून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यामुळे ग्रहदोष दूर होतील आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाहीत. तर आपल्या आयुष्यातील आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या दूर करण्यासाठी या कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांच्या मंत्राचा जप करा आणि कालभैरवाष्टकाचे पठण अवश्य करा. शक्य असेल तर कालभैरवाष्टकाचे तुम्ही हवन देखील करू शकता. हवन केल्याने आपली सेवा लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचते. त्यामुळे कालभैरवाष्टकाचे हवन तुम्ही नक्की करा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.